चा निर्णय आहे। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो। झालाच पाहिजे, कर्जमाफी झालाच पाहिजे, कर्जमाफी झालाच पाहिजे। लहान शेतकरी यांनी धान कापलेलं आहे, ह्या लोंबात दिसतात तुम्हाला। आणि या ठिकाणी त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे, यांच्याकडे फक्त एवढीच शेती आहे। माफी असेल किंवा मागच्या उन्हाळीमध्ये गारपीटचे पण पैसे दिले का? नाही दिले ना। आता एवढा मोठा तरी कर्जमाफीचं बच्चू कडून आंदोलन तिथं सुरू केलेलं आहे नागपूरला, अजून घोषणा। तर तुम्ही एवढी सरकार पाहिल्या, बीजेपीची काँग्रेसची सरकार, तुमचं का म्हणणं आहे? का करावं लागेल शेतकऱ्यांना? आमचं म्हणणं एकच आहे का शेतकऱ्याचा वाली कुणी नाही आहे। पाण्याचे 24 तारखेला कापून झाला, 25-26 त्या पाण्यानं गडबड गडबड केलं। हा, आता तुम्ही कोणाकडे गेल्या? कृषी विभागाकडे हा, आणि तहसीलदार पटवाड्याला अर्ज केलाय। हो, तर आता मला सांगा, हे धान तर पूर्ण गेलेलं आहे, आता का करायला याचा? फाशीला गुमराज पाहिजे। तोडून झाले, कडपा आहे पडून आहेत। हा. आता अंकुर निघाले का? अंकुर निघाले, हिरवे जे धान लोटलेले आहेत, पडलेले आहेत, पडले ते त्यासारखे आणि ते संपूर्ण वापलेले आहेत, त्याचे कोंबड निघले आहेत। मी एवढीच विनंती करतो शासनाला। आता मला सांगा, सेवा सहकारी संस्था बी सुरू नाही झाल्या सोसायट्या, हो, आता हा धान जाईल कुठं? आता तोच म्हणायचा आहे आपल्याला समोरच्या व्यक्तीला का आता आम्ही आहो या मसवानी गावाच्या गेटमध्ये लिहिलेलं आहे ग्रामपंचायत मसवानी, आणि गोंदियापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेलं मसवानी गाव। या गावामध्ये धानाची शेती 100% केली जाते, आणि आज अवकाळी पावसामुळे या शेतीचं नुकसान झालेलं आहे। आपण या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत। का नाव तुमचं? माझं पूर्ण नाव आहे नूतनलाल बिनेराव अंबुले, राहणार मस्वानी, तालुका सडक, गजनी, जिल्हा गोंदिया। किती वर्षापासून शेती करून राहिले तुम्ही? मला शेतीमध्ये तरी 40 वर्ष झाला मी शेती करून राहिलो। आता मला सांगा, का शेतीचं एवढं मोठं नुकसान झालं, सरकार हलवून नाही राहिलं, कर्जमाफी असेल किंवा मागच्या उन्हाळीमध्ये गारपीटचे पण पैसे दिले का? नाही दिले ना। आता एवढा मोठा तरी कर्जमाफीचं बच्चू कडून आंदोलन तिथं सुरू केलेलं आहे नागपूरला, अजून घोषणा। तर तुम्ही एवढी सरकार पाहिल्या, बीजेपीची काँग्रेसची सरकार, तुमचं का म्हणणं आहे? का करावं लागेल शेतकऱ्यांना? आमचं म्हणणं एकच आहे का शेतकऱ्याचा वाली कुणी नाही आहे। वाली कोणी नाही, बरोबर नाही, शेतकऱ्याचा वाली कुणी नाही आहे। शेतकरी तिथं काम करू थकतो, आणि त्याला उपाय नाही। काही आत्महत्या करतात, काही जहर खातात। हा, हेच नाही, धान पिकाची कोणती योजना आहे, त्या योजनेपासून आम्ही कास्तकार पुष्कळ ठिकाणी मी वंचित आहो। काही जरी योजना असतील त्या काही मोठ्या नाही आहेत, पण खरोखर आमची जे कास्तकारी आहे, आता असा वाटतो की आम्ही का करावा आणि का नाही, हा मोठा ग्रहण विचार आलेला आहे। आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्या चॅनलच्या मार्फत असं आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळे भाजपाचे आमदार निवडून आले, विटावर एकही दिवा नाही। तर आता म्हणजे लोकांमध्ये लोक म्हणत आहेत की बाबा आम्ही वन साइड निवडून देणं आमचं चुकीचं झालं, याविषयी तुमचं मत काय? आता विषय असा आहे की आता ही सुरुवात झालेली आहे, हो. यानुसार खरोखर देवेंद्रजी साहेबांनी यांनी काहीतरी त्या कास्तकाराबद्दल या 8 दिवसात त्याच्या विल्हेवाट लावल्या पाहिजे, तर आम्ही समजू। कर्ज वाढत आहे, आता यावर्षी कर्ज वाढत आहे, हे नुकसान झालेली आहे, त्याच्याबद्दल काही भरपाई म्हणा किंवा हा जो कर्ज आहे हा सूट काही केल्या पाहिजे, हे आमच्या कास्तकाराची एक मला सांगा, एका एकराला 1 एकर शेती करायची खर्च किती येते? 1 एकर शेतीला खर्च म्हटल्यावर तर तसं तर परवडतच नाही, पण आपण कास्तकार तर आम्हाला शेती केल्याच्या पर्याय नाही। आता अवकाळी पावसामुळे नुकसान किती होईल? आता अवकाळी पावसामुळे तर आम्हाला कालच्या बजेटच्या नुसार आम्हाला असा वाटत होता की सध्या बिघडलेला नाही आहे, थोडा बहुत बिघडलेला आहे, परंतु ह्या कालच्या रातच्या पावसामुळे असा वाटतो की आमची आता 100% आता नुकसान झाली असं म्हणायला काय हरकत नाही। अशा भावना आहेत। मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया। आता आम्ही आहो या मसवानी गावामध्ये, हा आरेचा गड आणि गोंदिया जिल्ह्यापासून 40 किलोमीटर असलेला हा मसवानी गाव, आणि या ठिकाणी यांनी युती शासनाला 75% लीड दिलेली या गावांनी, आणि आज हा इथले शेतकरी अडचणीत, जे अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे अडचणीत आलेला शेतकरी, इथं अल्पभूधारक शेतकरी 80% आहेत, फक्त 20%, 5% फक्त मोठे शेतकरी आहेत। का म्हणाल सर,
किती नुकसान झालं तुमच्या मताने? नुकसान तर लई झालाय. 8 दिवसापासून पाऊस येत आहे भरपूर. हो. पाण्यामध्ये कडपा आहेत. पाण्यामध्ये कडपा आहेत. हो, तुमचं किती नुकसान झालं? नुकसान माझं झालंय 2-4 एकराचे झालंय. झालं म्हणजे थोडं. झाले. आता मला सांगा का अंकुर निघाले, आता हा जसा जसा आता पाऊस निघाल्यानंतर मग का रेट ना जेल तो? का रेट नाही घेते सरकार, का माहित आता. आता तुम्ही होटर होत्या हा. तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही, दुसऱ्या एक आमदार नाही ना खासदार नाही, सगळं मेले मेल्यासारखेच आहेत. मेल्यासारखेच आहेत. कोणीच नाही येत नाही इथं. नाही पटवाडी येत नाही, नाही कोणीच नाही येत तिथं. तहसीलदार नाही ना, कोणी नाही आले. पाहणी करायला आलेच नाही इथं. पटवारी कोण आहे तुमचे? आमचे पटवाडी डोगाची आहेत. डब्याचा चार्ज आहे. हा, डोगाला. हे बी असेल. हो. तर आता तुमच्या गावामध्ये कोण कोण लोकांचे नुकसान झाले ते सांगा. आपल्या गावात कमसे कम 75 लोकांचे झाले. 75% लोक. तर मला सांगा, शेती तर परवडते म्हणते, मग लोक शेती काऊन करून राहिले? काम करून राहिला शेतीचा. आता धाना आपल्या इकडे धानाचीच लागवड होते, हो. दुसरे तर होतच नाही. होत नाही. हा. ते तर करावंच लागते आता. बरोबर आहे ना. कर्जमाफी झालाच पाहिजे. कर्जमाफी झालाच पाहिजे. कर्जमाफी झालाच पाहिजे. दादा देवेंद्र फडणवीस साहेबाला काय म्हणाल तुम्ही? कर्जमाफी झालाच पाहिजे. बच्चू कडूचा जो आंदोलन सुरू आहे हा, त्याचा तुम्हाला किती आमचा समर्थन आहे. पूर्ण समर्थन आहे? हो. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. निताराम गावाटर. हा. मी या गावचा छोटासा एक शेतकरी आहे आणि शेतकरी या नात्याखाली मी संपूर्ण गावाच्या हितानं बोलणार आहे. आमच्या गावी सरासरी 75% पाण्यानं नुकसान झाली आहे. अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाली आहे आणि तो नुकसान पाहण्याकरिता आतापर्यंत कोणत्याच प्रकारचा पटवारी आला नाही. पटवारी आला तर तो फक्त धान कापलेला आहे तेच दाखवा म्हणायचं, परंतु जे धान लोटलेले आहेत, पडलेले आहेत, ते त्यासारखे आणि ते संपूर्ण वापलेले आहेत, त्याचे कोंब निघले आहेत. मी एवढीच विनंती करतो शासनाला. आता मला सांगा, सेवा सहकारी संस्था बी सुरू नाही झाल्या सोसायट्या. हो, आता हा धान जाईल कुठं? आता तोच म्हणायचा आहे आपल्याला समोरच्या व्यक्तीला का जो आपले सोसायटी वगैरे केंद्र वगैरे चालू व्हायचे आहेत आणि आमच्या जो धानाचं नुकसान आहे किंवा हा धान कोण्या जागी जाऊन विकावा आणि योग्य भाव मिळणार नाही. समजा आपण भुसाऱ्याकडे गेला तो 1500-1600 रुपयाला मागल, शेतकऱ्याला परवडणार का आहे? आता मला सांगा, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये शाळा शिकले. हा. तर इथं तुमच्या मसवानीमध्ये कलेक्टर झाला का कोणी? नाही, कलेक्टर नाही झाला. एसडीओ झाला का? नाही. तहसीलदार नाही. फक्त मिलिटरी वाले ना, पोलीस वाले हो, असतील? त्याच्या पुरता सीमित आहे. आता मला सांगा, एवढा तुमच्या गावाला जर 4 शिक्षक असतील तर 4 लाख रुपये खर्च आहे. तर मला सांगा, ह्या 4 लाख रुपये महिन्याचे तुमच्या गावातून जाऊन राहिले आपला टॅक्स मधून. तर सरकारला का म्हणाल, म्हणजे कलेक्टर का होत नाही तुमच्या हिशोबात? अरे कलेक्टर न होण्याचं म्हणजे आपले सर्व बुद्धिमत्तेवर अवलंबून राहते. तुमच्या इथं परिस्थितीनुसार शिक्षण तुमचा थोडा आरोप आहे की बाबा शिक्षणाचा जो स्तर आहे हा खालावलेला आहे. तुमचा जो दर्जा आहे, कॉन्व्हेंटचे मुलं बरोबर बोलतात. बोलतात की नाही इंग्रजीमध्ये? हो हो. आणि मराठीवाले बोलत नाही. तर आता युवा आणि बिवा आहे ते शिक्षण मंत्री आहे, यांना काय म्हणा तुम्ही? आणि शिक्षणाकडे म्हणजे कल दिल्या पाहिजे आणि लक्ष दिल्या पाहिजे. मी 24 भारत, धनंजय चव्हाण, गोंदिया. मित्रांनो, आता आम्ही ह्या धानाच्या पट्ट्यामध्ये गोंदिया पासून 40 किलोमीटर अंतरावरील बोतली हे गाव आहे. हजरी बोतली म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हे जे आहेत लहान शेतकरी, यांनी धान कापलेलं आहे. ह्या लोंबात दिसतात तुम्हाला. आणि या ठिकाणी त्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे. यांच्याकडे फक्त एवढी शेती आहे, 1.5 का 2 एकर. आणि या ठिकाणी त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. का नाव तुमचं? गोमा उदाहरण कुळे. तुमचं नाव? हे धान जेव्हा कापलं तुम्ही? 25 तारखेला. 25 तारखेला. तुम्हाला माहित नव्हता? पाण्याचे 24 तारखेला कापून झाला. 25-26 त्या पाण्यानं गडबड आहे. गडबड केलं. हा. आता तुम्ही कोणाकडे गेल्या? कृषी विभागाकडे आणि तहसीलदार पटवाड्याला अर्ज केलाय. हो. आता मला सांगा, हे धान तर पूर्ण गेलेलं आहे. आता काय करायला? आता पाठीला म्हणायला पाहिजे.
आमदाराला कामं नाही ते तुम्हाला पटोले साहेबांना पटोल साहेब येते आमच्या करणार नाही, परंतु आपला प्रश्नाची उत्तर वरती मागू शकतात की या गावामध्ये एवढं नुकसान झालंय म्हणून. मला सांगा जी मुख्यमंत्र्याला काय म्हणाल तुम्ही? आमची नुकसान झाली म्हणून हा भेटायला पाहिजे तुम्हाला. किती नुकसान झाली आता? 2 एकराची 2 एकराची तर किती होत होते धान? 50,000 नुकसान झालेलं आहे का नाही? असे आहे देत आहेत. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. तर हे असे शेतकरी आहेत की यांनी अजून कर्ज घेतलेलं नाही. कर्ज एकमेव हे शेतकरी आहेत याने कर्ज घेतलेलं नाही. आज कर्ज घेतलं राहतं तर यांना क्रॉप लोन किंवा जे बी आहे सुविधा भेटल्या राहत्या, परंतु हे कष्टाळू शेतकरी आज या आसमानी संकटामध्ये हे गुंपलेले आहेत आणि यांना आता कुठं दाद मागावी हे यांना कळत नाही. मी धनंजय चव्हाण, 24 भारत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी करून यांना न्याय द्यावा. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया.